नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचं 3.1 हे जे युनिट आहे आणि ह्या 3.1 मध्ये काय आहे, कविता आहे. तर त्या कवितेचं नाव आहे मुलांनो टाइम. ती आज आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग आपण पोएमला सुरुवात करूया. बघूया 3.1 टाइम. आता सांगा मुलांनो, टाइम आता ही जी पोएम आहे, तर आपण तिचं सर्वात आधी काय करू, रेसिटेशन करू, एक्सप्लेनेशन करू आणि काय करू, लर्न, ऍक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर द्वारे काय करूया, आपण ती पोयम पूर्णपणे छान अभ्यासूया. ज्याच्यामुळे तुमचा अभ्यास काय होईल, पूर्ण आणि छान पद्धतीने होईल, तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. तर चला मुलांना, आपण पोयमला सुरुवात करूया. पोयमचं नाव काय आहे, टाइम. पोयमचं नाव काय आहे, टाइम. आता समजा मुलांना, TIME, टाइम. टाइम म्हणजेच काय, वेळ. आणि आपल्या आयुष्यात तुम्ही असं बघाल की जे टाइम आहे, म्हणजे जी वेळ आहे, तिचं महत्व खूप आहे. म्हणजे वेळेचं मॅनेजमेंट करणं, आणि जर आपण वेळ बरोबर आखली, आपल्या दिवसाची दिनचर्या बरोबर आपण अशी वाटून घेतली की आपल्याला या वेळेत हे काम करायचे, त्या वेळेत ते काम करायचे, तर काय होईल, आपली कामं पूर्ण होतील. म्हणून काय आहे, आणि जर बघा तुम्ही जर कोणतेही काम तुम्ही टाइमवर केले नाही किंवा वेळेवर केलं नाही, तर किती गोंधळ उडतो हे तुम्हाला माहितच आहे. जर आपण वेळेवर अभ्यास केला नाही किंवा वेळेवर होमवर्क पूर्ण केला नाही, काय होते, होमवर्क पूर्ण केला नाही तर आपल्याला स्कूलमध्ये पनिशमेंट मिळते. जर तुम्ही अभ्यास आधीपासूनच म्हणजे अभ्यास केला नसेल, तर काय होईल, तुम्हाला वेळेवर परीक्षेत भांडण नसते की आपल्याला हे करू की ते करू, असा प्रश्न पडतो. तर जे काही टाइम आहे, म्हणजे जी काही वेळ आहे, तर काय करायला पाहिजे, आपण वेळेचा सदुपयोग करायला पाहिजे. तर आपण या टाइम म्हणजे जी वेळ आहे, तर बघा आपल्या इयर मध्ये आपल्या एक वर्षात 365 डेज असतात. आणि आपले एका महिन्यात किती दिवस असतात मुलांना, 30 किंवा 31 दिवस असे असतात. मग एका दिवसात किती तास असतात, 24. 24 तासात किती मिनिटं असतात, 60. 60 मिनिटात किती सेकंद असतात वगैरे. हे तर म्हणजे टाइम जे आहे, कसं सुरुवात झालेली आहे त्याची, आणि इयरली किती हे होतं, ते पण कॅल्क्युलेशन या पोएम मध्ये लिहिलेलं आहे. चला मग आपण काय करूया, पोएमला सुरुवात करूया. काय आहे आपल्या पोएमचं नाव, टाइम. बघा, सर्वप्रथम मुलांना आपण याचं इंट्रोडक्शन म्हणजेच काय, ही प्रस्तावना, ती पोएम एक्झॅक्टली कशाविषयी आहे आणि पोएम मधून आपल्याला काय शिकायचं आहे, ते आपण इंट्रोडक्शन काय करू, आपण आता वाचून घेऊ आणि समजून घेऊ. चला मग आपण इंट्रोडक्शन वाचायला सुरुवात करूया. बघा काय लिहिलेलं आहे. तर बघा मुलांना, आपण काय आता ह्या पोएमचं इंट्रोडक्शन बघूया. इंट्रोडक्शन मध्ये काय काय लिहिलेलं आहे आणि आपल्याला पोएम एक्झॅक्टली कशाविषयी आहे आणि आपल्याला काय या माध्यमातून काय शिकायचं आहे, ते आपण बघूया. आता बघा, ही पोएम कोणी लिहिलेली आहे, दिस पोएम टाइम. आपल्या याचं काय दिलेलं आहे, टायटल काय आहे कवितेचं, पोएमचा टाइम इज रिटन बाय. कोणी लिहिलेली आहे, क्रिस्टिना रोसेटी. काय कवयित्रीचं नाव जी आहे, तिने काय लिहिले आहे, क्रिस्टिना रोसेटीने टाइम ही पोएम लिहिलेली आहे. आणि त्या पोएम मध्ये काय सांगतात, पोएम मध्ये काय लिहिलेलं आहे, इट एक्सप्लेन्स टू अस. म्हणजे काय एक्सप्लेन करते आपल्याला, द टाइम सायकल. काय एक्सप्लेन करते, टाइम सायकल. म्हणजे आपल्या म्हणजे सेकंद असतं, सेकंड पासून मिनिट, मिनिट पासून काय होते मग आवर्स, म्हणजे तास, तासापासून 24 तास मिळून एक दिवस, दिवस मिळून एक आठवडा म्हणतो, एक आठवडा मिळून 4 आठवडे झाले की 1 मंथ, आणि एका वर्षात 12 महिने असतात. हे टाइम सायकल काय सांगितलेलं आहे, इथे सांगितलेलं आहे. ऑफ द अर्थ रोटेशन, द टाइम सायकल ऑफ द अर्थ रोटेशन अँड रिव्हॉल्युशन. रोटेशन आणि रिव्हॉल्युशन म्हणजेच काय, रोटेशन म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते, म्हणजे परिवलन करते, आणि रिव्हॉल्युशन म्हणजेच काय, ती स्वतःभोवती फिरता फिरता काय करते, सूर्याच्या भोवती फिरते. रोटेशन आणि रिव्हॉल्युशन. आणि रोटेशन रिव्हॉल्युशन मुळेच काय होते, रोटेशन मुळे डे नाईट असं, म्हणजे आपल्याला दिवस रात्र हा फरक जाणवतो. आणि रिव्हॉल्युशन मुळे आपल्याला म्हणजे सीझन, उन्हाळा, पावसाळा, समर सीझन असं आपल्याला जाणवते. परत म्हणजे ऋतू, उन्हाळा, पावसाळा असं आपल्याला ऋतू, आणि मग किती दिवस होतात वर्षभरात वगैरे, हे आपल्याला रिव्हॉल्युशन, रोटेशन आणि रिव्हॉल्युशन मुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात. अँड द मून्स रिव्हॉल्युशन, आणि काय कळते आपल्याला, मून्स रिव्हॉल्युशन दॅट डिफाईन अ पर्टिक्युलर पिरियड. म्हणजे मून रिव्हॉल्युशन होतो, तर त्या जे चंद्राचं परिवलन आहे ते पर्टिक्युलर टाइम मध्येच होतो. अमावस्या, पौर्णिमा हे आपण बघतो की नाही, तर हे पौर्णिमेला काय असतो, भरपूर उजेड असतो, अमावस्येला भरपूर
रात्र असते. तर हे आपल्याला म्हणजे इथे डिफाईन अ पर्टिक्युलर पिरियड, म्हणजे आपल्याला असा 15 दिवस, पौर्णिमा 15 दिवसाचा जो पिरियड असतो, अमावस्येचा असतो, तर हे डिफाईन केलेलं आहे इथे. म्हणजे आपल्याला हे कशामुळे होते, जी आपली अर्थ आहे पृथ्वी, जी रोटेशन रिव्हॉल्युशन हे सगळं करते, त्याच्यामुळे हे सगळे चेंजेस आपल्याला बघायला मिळतात. चला मग आता आपण काय करूया पुढे, अजून पुढे काय दिलेलं आहे बघूया. Let us see how the poem takes turn a completely different note in the end. बघा, let us see how to the poem. Let us see म्हणजे काय करूया, आता आपण बघूया. Let us see how the poem takes a turn. म्हणजे पोएम बघा, जेव्हा असं सिक्वेन्सनी चालत असते, सिक्वेन्सने तिचे लाईनिंग्स म्हणजे कडवे असतात आणि स्टँजाज असतात, आणि मग नंतर शेवटी एंडिंगला अशा 2 ओळी असतात, त्याच्यामुळे काय होते, पोएम पूर्ण अशी टर्न घेते, म्हणजे तिथून तिला वळण मिळते. कम्प्लिटली डिफरंट नोट, म्हणजे शेवटीच्या 2 ओळी आहेत त्या कम्प्लिटली वेगळ्या आहेत. पोएमच्या ज्या ज्या अशा बाकीच्या ओळी आहेत त्या एक दुसरीशी रिलेटेड आहेत, आणि सगळ्यात शेवटची जी ओळ आहे ती काय, कम्प्लिटली डिफरंट आहे. नोट इन द एंड म्हणजे शेवटी डिफरंट म्हणजे ओळ दिलेली आहे. तर आपण बघूया की ही डिफरंट ओळ कुठली आहे आणि काय काय होते आहे, स्टार्टिंगच्या लाईन्स काय आहेत, मग शेवटी कुठे टर्न होते आणि आपल्याला काय बघायला मिळते. चला मग आपण काय करूया मुलांनो, पोएमला सुरुवात करूया. रेडी आहात मुलांना? चला, तर काय आहे, टाइम म्हटलं की आपल्यासमोर एक पिक्चर येतं. मला सांगा, आपण टाइम कुठे पाहतो, वेळ कुठे पाहतो? व्हेरी गुड, आपण वेळ घड्याळामध्ये पाहतो, वॉच मध्ये. आणि प्रत्येकाच्या घरी, ऑफिसमध्ये काय असते मुलांना, घड्याळ ठेवलेलं असते. तर वेळ म्हटलं की आपल्या पटकन डोक्यात कुठली आयडिया, जशी इमॅजिनेशन ते घड्याळाचा. तर बघा, टाइम आपलं असं नाव आहे. बघा इथे काय आले आहे, आपल्याला घड्याळाचं हे दिलेलं आहे. आपण काय करूया, याचं एक्सप्लेनेशन बघूया. ओके, तर बघा, आपण टाइम म्हटलं की सर्वप्रथम काय आठवते आपल्याला, ही घड्याळ दिसते. ओके, घड्याळ कुठे कुठे असते सांगा पाहू? घरी असते. व्हेरी गुड. ऑफिसमध्ये असते, तुम्ही कुठल्याही कार्यालयात गेले, स्टेशनवर गेले, बस स्टँडला गेले, म्हणजे जे मोठे बस स्थानक वगैरे असतात, तर सगळीकडे आपल्याला काय दिसते, घड्याळ दिसते. आणि घड्याळाच्या याच्याप्रमाणेच काय होतं, आपला पूर्ण दिवस ठरलेला असतो, तो आपल्या पूर्ण दिवसाची कामे ठरलेली असतात, की आपण किती वाजता उठायचं, ब्रश वगैरे करून ब्रेकफास्ट कधी करायचं, आंघोळ करून स्कूलमध्ये कधी करायचं, लंच कधी. तर हे कशावर अवलंबून असते मुलांनो, हे सगळं आपल्या जीवनाचं किंवा आपल्या रोजच्या रुटीनचं टाइम टेबल काय असते, हे घड्याळावरच अवलंबून असते. जर या घड्याळ म्हणजे तुम्ही लेट जर उठले, म्हणजे तुम्हाला 6 वाजता उठायचं आहे, तुम्ही 7 वाजता उठले, तर संपूर्ण दिवस काय असेल तुमचं, लेट होईल. लेट होईल म्हणजे सगळी कामं खोळंबतील आणि काय होईल, तुम्हाला असं घाई होईल. चला बघूया आपण आता टाइम मध्ये काय दिलेलं आहे. पहिली ओळ काय आहे बघा, हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट. बघा, क्वेश्चन फॉर्म मध्ये आहे. पहिलंच काय आहे, आपल्याला पोएमची जी पहिली लाईन आहे ती काय करते आहे, प्रश्न विचारते. तुम्हाला दिसतो आहे क्वेश्चन मार्क. तर काय आहे, हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट, म्हणजे एका मिनिटात, 1 मिनिट मध्ये किती सेकंड असतात हेच विचारलं आहे. हाऊ मेनी सेकंड्स इन अ हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट, म्हणजे एका मिनिटात किती सेकंड असतात, किती असतात, तर असतात 60 सेकंड. एका मिनिटात किती असतात, 60 सेकंड असतात. आणि बघा मुलांना, ही घड्याळ आहे, हा काय आपला सेकंड काटा आहे, ठीक आहे. हा मिनिट काटा आहे आणि हा कुठला आहे, तास काटा. म्हणजे याच्याने काय, आपण 1 तास वगैरे असं काउंट करतो, याच्यानी हा जो आहे मिनिट काटाने काय आहे, जर हा इथे आला असेल तर 5 मिनिटं, इथे बघा 12 वरून इथे आला असेल तर किती होईल, 5 मिनिट्स. आपण मग 12 वाजून 10 म्हणजे 1 वरून 2 तिथे 10, 15. तर हा काय आहे, हे मिनिट्स दर्शवतो आपल्याला. आणि हा सेकंड काटा आहे, हा म्हणजे असं फास्ट फिरतो. आणि जर हा पूर्ण एक म्हणजे पूर्ण 12 पासून परत तो 12 वर गेला, 1 टाइम फिरलं तर काय होतं, 1 सेकंड. ठीक आहे. तर 60 सेकंड म्हणजेच काय, 1 मिनिट. म्हणजे हा 60 वेळा फिरला तर काय होतो, 1 मिनिट होतो. हा फास्ट असतो. हा कोणता आहे, सेकंड काटा आहे, हा मिनिट काटा आहे, आणि हा काय आहे, तास काटा. म्हणजे हा असं एक संपूर्ण असं फिरलं तर काय होईल, 1 तास असं होतं. तर इथे प्रश्न विचारलेला आहे, हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट. एका मिनिटात किती सेकंड असतात, किती असतात सांगा भाऊ, तुम्ही उत्तर द्या. एका मिनिटात असतात 60 सेकंड. बघा, दुसरी ओळ दिलेली आहे, हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट. पहिला काय होतं कवितेचं, हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट.
म्हणजे एका मिनिटात किती सेकंड असतात बघा. त्याचं उत्तर मुलांना हे दुसऱ्या ओळीमध्ये दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? 60 and no more in it. काय म्हटलेलं आहे? 60 and no more in it. 6060. ओके, 60 ची स्पेलिंग काय आहे? SIXTY. काय आहे? SIXTY. 60 and no more in it. म्हणजे 60 आणि त्यापेक्षा जास्त कधीही नाही. म्हणजे काय असतात? फक्त 60 सेकंड असतात, त्याच्यापेक्षा जास्त नसतात. नो मोर इन इट म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त सेकंद असू शकत नाही. 60चा काय असतो? 1 मिनिट होतो. आता पुढे बघूया दुसरी ओळ कवितेची काय दिलेली आहे. बघा परत नेक्स्ट क्वेश्चन चालू झालेला आहे. हाऊ मेनी मिनिट्स इन अ आर. आर म्हणजे काय? तास. आणि एच मुलांना इथे सायलेंट असते, त्याला हवर आपण असं वाचत नाही. याला हा एच काय असते? सायलेंट. त्याला काय वाचतो आपण? आर असं वाचतो, हवर असं वाचत नाही. लक्षात ठेवा. हाऊ मेनी मिनिट्स इन अ आर म्हणजे 1 आर मध्ये किती मिनिट्स असतात सांगा. किती मिनिट्स असतात मुलांना? क्रिस्टिना रोसेटी आहे, त्यांनी जी टाइम ही पोएम लिहिलेली आहे ती क्वेश्चन आन्सर फॉर्म मध्ये दिलेली आहे. आणि टाइम आहे म्हणून तिथे टाइमचं कॅल्क्युलेशन एका मिनिटात किती सेकंड असतात वगैरे असं आहे. बघा, हाऊ मेनी मिनिट्स इन अन आर. एका तासात किती मिनिटं असतात मुलांना? व्हेरी गुड. किती असतात? 60 मिनिट्स असतात. किती असतात? 60 मिनिट्स असतात. बघा उत्तर बघूया. हाऊ मेनी मिनिट्स इन अ. बघा परत काय दिलेलं आहे मग? 60 फॉर सन अँड शॉवर. सन अँड शॉवर म्हणजे उन्हाळा किंवा पावसाळा असू दे, काय असतात? 60च मिनिटं असतात एका तासात. हे दिसते हा मुलगा, म्हणजे हा पावसात हे ढग दिसते आहे आणि पाऊस पडत आहे आणि ह्या पावसात काय करतोय? पावसाचा आनंद घेतोय. म्हणजे सन म्हणजे काय? उन्हाळा आणि शॉवर म्हणजे पावसाळा. तर बघा शॉवर म्हणजे पाऊस कधी पडतो? पावसाळ्यातच पडतो. हे 60 मिनिटच असतात. किती? एका तासात. तो उन्हाळा राहू दे, पावसाळा राहू दे किंवा हिवाळा राहू दे, तर चेंजेस होतील का मिनिटात? नाही. तर काय लिहिलेलं आहे क्रिस्टिना रोसेटी? त्या म्हणतात की 60 फॉर सन अँड शॉवर म्हणजे फक्त 60च असतात, त्याच्यापेक्षा जास्त असत नाही, जास्त नसतात. ते उन्हाळा राहू दे नाहीतर काय पावसाळा राहू दे, 60 मिनिट असतात. आता पुढे बघा काय दिलेलं आहे. हाऊ मेनी आवर्स इन अ डे. हाऊ मेनी आवर्स इन अ डे म्हणजे एका दिवसात किती तास असतात? किती असतात? हाऊ मेनी आवर्स इन अ डे. हाऊ मेनी आवर्स इन अ डे. 1 डे म्हणजे एका दिवसात किती असतात? एका दिवसात किती तास असतात मुलांना सांगा. 1 डे मध्ये किती तास असतात? 24 आवर्स. ठीक आहे, 24 आवर्स. 24 तासाचा काय होतो? एक दिवस होतो. जेव्हा 24 तास कम्प्लीट होतात तेव्हा काय होतो? एक दिवस कम्प्लीट होतो. बघा त्यांनी क्वेश्चन फॉर्म मध्ये विचारलंय हाऊ मेनी आवर्स इन अ डे. किती असतात? एका दिवसात 24 तास असतात. आणि त्या 24 तासात आपण काय काय करतो हे त्यांनी सांगितलेलं आहे. दिलेला आहे इथे नंबर. हाऊ मेनी आवर्स इन अ डे तर किती असतात? 24 आवर्स. बघा 24 फॉर वर्क अँड प्ले. 24 म्हणजे 24 तास असतात आपल्याला. तर त्याच्यात आपण काय करू शकतो? आपले कामं करू शकतो. तुम्ही लहान मुलं आहेत, तुम्ही खेळू शकता. तर 24 तासात तुम्ही तुमच्या कामाचं, तुम्हाला काय काय करायचं आहे याचं नियोजन तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता. काय दिलेलं आहे? 24 ची स्पेलिंग काय आहे? TWENTY. 20 आणि काय? FOUR. 24 फॉर वर्क. वर्क म्हणजेच काय? काम. वर्क म्हणजे काय? काम. आणि प्ले म्हणजे काय? खेळणे. तर हे बघा, हे 24 तास जे असतात मुलांना त्याच्यात काय करू शकता तुम्ही? त्याच्यात तुम्ही एक्सरसाइज करू शकता, तुम्ही खेळू शकता, तुम्हाला अभ्यास करायचा असेल, तुम्हाला कुठले गेम्स खेळायचे असतील, तुम्हाला स्कूलमध्ये जायचं असेल, जे तुमचे काम आहे तुम्ही काय करू शकता मुलांना? ह्या 24 तासात तुम्ही करू शकता. तुम्ही सोबत तुमचे काम म्हणजे तुम्हाला असं नियोजन करावं लागेल. तुम्हाला किती वाजता उठायचं आहे, कधी आंघोळीला जायचं आहे, कधी ब्रेकफास्ट करायचा आहे, कधी लंच करायचं आहे, कधी तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कधी खेळायला जायचं आहे,
आणि घरातली जर तुम्हाला छोटी मोठी काम करायची असेल तर करते. हे तुम्ही 24 तासामध्ये तुमचं काय करू शकता, तुमचं खेळायचं आणि कामाचं तुम्ही नियोजन करू शकता. बघा मग काय आहे, हाऊ मेनी डेज इन अ वीक. वीक म्हणजेच काय मुलांना, आठवडा. वीकची स्पेलिंग काय आहे, WEEK. वीक म्हणजेच काय, आठवडा. हाऊ मेनी डेज इन अ वीक म्हणजे एका आठवड्यामध्ये किती डेज असतात, कशा कोणते कोणते दिवस असतात सांगा. संडे, ठीक आहे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. तर किती दिवस झाले बघा, 1 2 3 4 5 6 7. हे काय असतात, एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात, 7 दिवस असतात. संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. बघूया आता पुढची ओळ काय दिलेली आहे. 7 बोथ टू हिअर अँड स्पीक. किती दिवस दिलेले आहे तिथे, 7 दिवस दिलेले आहेत. एका आठवड्या म्हणजे किती दिवस असतात, 7 दिवस असतात. आणि आपण पाहिले कोणते कोणते दिवस आहेत, ठीक आहे. तर त्याच्यात काय करू शकतो, हिअर अँड स्पीक. हिअर अँड स्पीक म्हणजे आपण एकमेकांचं ऐकू शकतो, आपण एकमेकांशी बोलू शकतो, आपण कम्युनिकेशन करू शकतो. तुम्हाला जिथे कुठे भेटी गाठी द्यायच्या असतील, तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्ही या 7 दिवसात तुम्ही नियोजन करू शकता. बघा तुम्हाला 6 दिवस 6 डेज तर स्कूलच असतं, म्हणजे रोज शाळेत जावं लागतं. जर तुम्हाला म्हणजे सॅटर्डे संडे विकेंडला कुठे जायचं असेल, कोणाला भेटायचं असेल, तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सना भेटायचं असेल, नातेवाईकांना भेटायचं असेल, तर तुम्ही काय एकमेकांच्या घरी जाऊ शकता. त्यांचं बोलणं हिअर अँड स्पीक म्हणजे बोलू शकता, त्यांना त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकू शकता, फ्रेंड सोबत बाहेर जाऊ शकता. ते 7 दिवसात काय करू शकता, तुम्हाला जे हवं त्याचं नियोजन करून तुम्ही काय करू शकता, ते तुमचं बोलणं असू दे, कम्युनिकेशन किंवा जे तुमचे व्यवहार आहे ते काय करू शकता, कम्प्लीट करू शकता. हाऊ मेनी वीक्स इन अ मंथ. 1 मंथ मध्ये किती वीक्स असतात, ठीक आहे. 1 मंथ मध्ये किती वीक्स असतात, 1 मंथ म्हणजे काय, एक महिना. एका महिन्यात किती आठवडे असतात, ठीक आहे. वीक्स म्हणजेच काय, आठवडे. तर एका महिन्यात किती आठवडे असतात मुलांना, 4 वीक्स असतात, ठीक आहे. एका आठवड्यात किती असतात, 4 वीक्स असतात. बघा 1 2 3 4 म्हणजे एका आठवड्यात तुम्ही असं घ्याल तर काय असतात, 4 आठवडे असतात. एका महिन्यात किती असतात, 4 आठवडे असतात. बघा 4 ऍज द स्विफ्ट मून रन म्हणजे काय असतं, 4 आठवडे असतात. किती वीक असतात, 4 आठवडे असतात. ह्याच्यात एका महिन्यामध्ये 4 आठवडे असतात. ऍज द स्विफ्ट मून रन, तर याच्यात रन म्हणजेच काय, धावणे म्हणजे खूप पळत सुटणे. ऍज द स्विफ्ट मून म्हणजे याच्यात जो मून असतो म्हणजे चंद्र असतो तो काय असतो, म्हणजे धावत सुटतो. म्हणजे बघा चंद्र जेव्हा अमावस्या असते टोटली तेव्हा काय असते, अंधार असते. मग काय असते, चंद्राची अशी पूर येते. मग परत दुसऱ्या दिवशी असं थोडस, मग तिसऱ्या दिवशी असं, मग चौथ्या, मग 5व्या दिवशी असं करता करता ते पौर्णिमेपर्यंत काय होते, फुल मून होते. असं होतं होतं ते काय होते मुलांना, फुल मून होते. म्हणजे काय आहे, स्विफ्ट मून रन म्हणजे ते कोर होता होता म्हणजे ते असं कम्प्लीट होते, असं स्विफ्ट मून रन. बघूया आता पुढे काय दिलेलं आहे. मग आता बघा इथे विचारलेलं आहे, हाऊ मेनी मंथ्स इन अ इयर. इन अ इयर म्हणजे एका वर्षात किती महिने असतात, किती असतात सांगा. कॉमन आहे, एका महिन्यात एका वर्षात किती महिने असतात मुलांना, 12. 12 मंथ्स असतात. किती, 12 मंथ्स असतात. ओके. बघा कोणकोणते असतात, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. हे एका वर्षात 12 महिन्यात काय असतात, हे 12 महिने असतात. तर बघा स्पेलिंग पण लक्षात ठेवा मुलांना तुम्ही. जानेवारीची स्पेलिंग काय, जानेवारी JANUARY, जानेवारी. फेब्रुवारीची स्पेलिंग काय आहे, FEBRUARY, फेब्रुवारी. या स्पेलिंग तुम्ही लर्न करून घ्यायच्या. मार्च MARCH, मार्च. एप्रिल APRIL, एप्रिल. मग आहे MAY, मे. JUNE, जून. JULY, जुलै. AUGUST, ऑगस्ट. सप्टेंबर SEPTEMBER, सप्टेंबर. OCTOBER, ऑक्टोबर. NOVEMBER, नोव्हेंबर.
आणि डिसेंबर DECEMBER डिसेंबर. तर एका वर्षात किती महिने असतात मुलांना? 12 महिने असतात आणि हे त्या 12 जे मंथ्स आहेत त्याची काय आहेत? नावं आहेत. आता बघा पुढे बघा काय दिलेलं आहे वाचूया. 12 द अलामॅक मेक्स क्लिअर. अलामॅक्स म्हणजे जे पंचांग असते. अलामॅक म्हणजे जे काय असते? पंचांग. जे असतं ना आपल्या जे पंचांगानुसार काय केलेलं असते ते मंथ म्हणजे हे इयर म्हणजे जे आहेत मंथ नेम ते दिलेले आहेत मंथ पंचांगानुसार मध्ये. 12 द अलामॅक मेक्स क्लिअर. तर हे जे 12 मंथ्स आहे 12 महिने हे कशानुसार तयार झालेले आहे? कोणी बनवलेले आहे? अलामॅक मेक्स क्लिअर म्हणजे हे जे पंचांगानुसार काय झालेले आहे हे बनवलेले आहेत. आता बघा पुढची लाईन बघूया आपण. हाऊ मेनी इयर्स इन अ एज. हाऊ मेनी इयर्स इन अ एज म्हणजे बघा एज म्हणजेच काय? वय. एज म्हणजेच काय? वय. हाऊ मेनी इयर्स इन अन एज म्हणजे आपलं वय किती वर्ष असते बघा. हाऊ मेनी इयर्स इन अन एज म्हणजे एज म्हणजे वय किती वर्ष असते बघा. तर मिनिमम 100 वर्ष असं आपण काय आयुष्य जे एज आहे ते काउंट करू. पण प्रत्येकच म्हणजे जो व्यक्ती आहे तो 100 इयर्सच जगेल असं नाही. कोणाचं एज 60 पर्यंत असते, कोणी 50, कोणी 55, 57 म्हणजे कोण कधी मरेल हे काही सांगता येत नाही. तिथे तेच विचारलेलं आहे, सांगितलेलं आहे हाऊ मेनी इयर्स इन अन एज म्हणजे वयात किती वर्ष असतात. आता किती वर्ष असतात हे आपण काय एक्झॅक्टली सांगू शकत नाही. बघा इथे काय दिलेलं आहे 100. 100 सेज द सेज. 100 म्हणजे आपण असं इमॅजिन करूया की आपलं आयुष्य मिनिमम किती असू शकतं? 100 वर्ष असू शकतं. पण 100 इयर्स म्हणजे 100 वर्ष. सेज द सेज ऋषी. SAGE सेज म्हणजे काय? जे ऋषी मुनी असतात. सेज म्हणजे जे ऋषी मुनी आणि से म्हणजे सांगणे. ज्या ऋषी मुनींनी जे सेज आहेत ऋषी मुनींना मिनिमम किती वर्ष सांगितलेलं आहे? 100 इयर्स म्हणजे 100 वर्ष त्यांनी सांगितलेली आहेत. बघा मग आता आहे हाऊ मेनी एजेस इन अ टाइम. हाऊ मेनी एजेस इन अ टाइम. टाइम म्हणजे वेळ. हाऊ मेनी एजेस इन अ टाइम म्हणजे किती वय असू शकते टाइम मध्ये, असं वेळेत किती वय असू शकते, कोणत्या वेळेत किती वेळ असू शकते. हे बघा नो वन नोज द राईम. नो वन नोज द राईम म्हणजे हे कोणीच सांगू शकत नाही. नो वन नोज म्हणजे आपलं वय किती असू शकते, आपण किती काळ जगू शकतो, तर हे कोणीच सांगू शकत नाही. तर बघा ह्या ज्या 2 लाईन्स आहेत ह्या आपण मगाशी अभ्यास करतो की जे आहे क्वेश्चन आन्सर फॉर्म मध्ये ही पोएम होती. तर आपल्याला प्रत्येक पहिले प्रश्न होतो मग त्याच्यानंतर त्याचं उत्तर दिलेलं होतं शेवटपर्यंत. म्हणजे ह्या शेवटच्या 2 ओळी आहेत त्या काय आहेत? डिफरंट आहेत. तर म्हणजे काय सांगितलेलं आहे इथे कुठली याच्या आधीची लाईन बघा काय दिलेली आहे हाऊ मेनी एजेस इन अ टाइम म्हणजे एका टाइम मध्ये किती वय असू शकते. तर हे आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही. या ओळीपासून काय केलेलं आहे पोएमनी टर्न घेतलेला आहे या लाईन्स पासून. मग काय दिलेलं आहे नो वन नोज द राईम म्हणजे हे कोणीच एक्झॅक्टली सांगू शकत नाही की आपलं आयुष्य कोणी किती असेल. हे कोणी लिहिले पोएम? क्रिस्टिना रोसिटी. तर क्रिस्टिना रोसिटी यांनी खूप छान प्रकारे आपल्याला वेळेचं म्हणजे नियोजन वेळ कशी क्रिएट होते आणि एका सेकंदापासून मिनिट मध्ये कसं कन्वर्ट होते, मिनिट मधून तासामध्ये कसं कन्वर्ट होते, तासामधून म्हणजे तासामधून म्हणजे 24 तासामधून एक दिवस कसा तयार होतो, एक दिवस मिळून आठवडा म्हणजे 1 वीक कसं तयार होतो आणि 4 वीक्स मिळून 1 मंथ कसं तयार होतो आणि मंथ मिळून 1 इयर कसं तयार होतो हे काय सांगितलेलं आहे. त्यांनी आपल्या पोएम मधून आपल्याला प्रश्न उत्तरच्या फॉर्म मध्ये हे सांगितलेलं आहे. आणि शेवटी सांगितलेलं आहे की ज्या त्यांच्या 2 लाईन्स आहेत ज्या टर्न घेतात की आपण शेवटी सांगू शकत नाही की कोणाचं आयुष्य किती असेल हे आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही. तशी सुंदर जी टाइम वेळेबद्दल सांगितलेली पोएम आहे ती आपण अभ्यासलेली आहे. आय होप तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजली असेल. तर मुलांना आता आपण बघूया पुढच्या स्लाइड मध्ये काय दिलेलं आहे. तर काय दिलेलं आहे पोएम मिनिंग. पोएम मध्ये जे शब्द आलेले आहेत त्याचे काय बघूया आपण आता मिनिंग म्हणजे अर्थ अभ्यासूया. बघा पोएम मिनिंग म्हणजे जी पोएम आपल्याला अशी लाईन्स मध्ये होती क्वेश्चन
आन्सर फॉर्म मध्ये होती, तिथे आपल्याला काय दिलेलं आहे, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्याचं. तर ते काय करूया आपण, एक्सप्लेनेशन अभ्यासूया. मग आता काय आहे, इथे देअर आर एक्झॅक्टली 60 सेकंड, म्हणजे ही पॅराग्राफ स्वरूपात दिलेली आहे, आपल्याला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पोएम मिनिंग, देअर आर एक्झॅक्टली 60 सेकंड्स इन अ मिनिट. जी पहिली ओळ आहे प्रश्न उत्तर जे स्वरूपात होतं, त्याचं हे एक्सप्लेनेशन आहे. देअर आर एक्झॅक्टली 60 सेकंड इन अ मिनिट. एका मिनिटात एक्झॅक्टली किती असतात, 60 सेकंद असतात. त्याच्यापेक्षा जास्त पण नाही, त्याच्यापेक्षा कमी पण नाही. An hour consists of 60 minutes, which is enough to take a stroll on a sunny day followed by a shower. An hour consists of 60 minutes. म्हणजे इथे सांगितलेलं आहे की एका मिनिटात किती, एका ज्या काय दिलेलं आहे, an hour consists म्हणजे an hour एका तासात किती मिनिट्स कन्सिस्ट सामावलेले असतात, 60 मिनिट्स असतात. आणि विच इज इनफ, ते पुरेसे आहेत. विच इज इनफ म्हणजे ते पुरेसे आहेत कशासाठी, टू टेक अ स्ट्रोल ऑन सनी म्हणजे ते उन्हाळा, सनी डेज म्हणजे उन्हाळ्यासाठी, अँड अ फॉलोड बाय शॉवर, बाय अ शॉवर म्हणजे उन्हाळा पावसाळ्यासाठी. हे काय आहे, जे कन्सिस्ट ऑफ 60 मिनिट्स आहेत, म्हणजे 24 तासांनी दिवस बनतो, ते उन्हाळा पावसाळ्यासाठी काय ते इनफ आहे. देअर आर 24 hours. बघा, देअर आर 24 hours. एका दिवसात किती असतात, 24 hours असतात, 24 तास असतात. इन अ डे एका दिवसात 24 तास असतात. टू युटिलाइज म्हणजे तुम्ही त्याच्यात काय काय करू शकता, टू युटिलाइज फॉर वर्क अँड सम फ्री टाइम टू एन्जॉय. तर 24 तासात म्हणजे संपूर्ण एका दिवसात तुम्ही तुमचं काम करू शकता आणि उरलेल्या वेळेत तुम्ही खेळू शकता, टीव्ही बघू शकता, फिरायला जाऊ शकता, वॉक करू शकता. तुम्हाला हवं ते तुम्ही उरलेल्या वेळात करू शकता. म्हणजे तुमच्या कामासाठी आणि तुम्हाला एन्जॉय करायचं असेल, तुम्हाला खेळायचं असेल किंवा कुठलंही काम करायचं असेल, तर हे तुम्ही एका दिवसाच्या 24 तासात नियोजन करू शकता. आता बघूया पुढे. 7 days in a week are enough to meet people and have discussion. The moon revolves around the earth in 4 weeks, which completes a month. काय सांगितलेलं आहे इथे बघा, 7 days in a week are enough. 7 days in a week म्हणजे एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात, 7 days असतात. 7 दिवस एका आठवड्यातले काय पुरेसे आहेत कशासाठी, टू मीट पीपल अँड हॅव अ डिस्कशन. म्हणजे या 7 दिवसात तुम्हाला जर वेळ मिळाला तर तुम्ही लोकांची, आपल्या नातेवाईकांशी भेटू शकता. तुमचे जे फ्रेंड्स आहेत तुम्ही त्यांच्याशी भेटू शकता. तुम्हाला जिथे जायचं आहे त्या प्लेसला व्हिजिट देऊ शकता. तुम्ही डिस्कस करू शकता. तुमच्या मनातील भावना तुम्ही काय करू शकता, एकमेकांशी शेअर करू शकता. तर हे 7 दिवस त्याच्यासाठी काय आहे, इनफ म्हणजेच काय पुरेसे आहेत. द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ इन 4 weeks. बघा, मून रिव्हॉल्व्स म्हणजे मून काय करतो, परिवर्तन करतो. म्हणजे मून फिरतो. कोणाच्या भोवती फिरतो, मून अर्थच्या भोवती फिरतो. म्हणजे मून अर्थच्या भोवती म्हणजे चंद्र आहे तो पृथ्वीच्या भोवती फिरतो. तर तो किती दिवसात, किती वीक्स मध्ये, इन 4 weeks विच कम्प्लीट्स मंथ. आणि जो मून आहे तो अर्थच्या अराउंड म्हणजे पृथ्वीच्या भोवती फिरतो किती, 4 आठवड्यात. 4 आठवड्यात तो पृथ्वीच्या भोवती असं चक्कर मारतो अँड कम्प्लीट द मंथ, त्याच्यामुळे मंथ. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपला 1 महिना पूर्ण होतो. अ इयर हॅज 12 months. बघा, अ इयर हॅज 12 months. एका वर्षात किती मंथ्स असतात, 12 महिने असतात. 12 months कुठले, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. 12 महिने असतात अकॉर्डिंग टू अॅल्मॅनिक. अकॉर्डिंग टू अॅल्मॅनिक म्हणजेच काय, जे आपल्या पंचांगाप्रमाणे काय दिलेले आहेत, हे मंथ्स क्रिएट केलेले आहेत. बघूया आता पुढे काय दिलेलं आहे ते. 7 days in a week are enough to meet people and have a discussion. The moon revolves around the earth for 4 weeks which complete months. म्हणजे 4 weeks आपल्याला कम्प्लीट हे आहे, इनफ आहे. मग अ इयर हॅज अ 12 months अकॉर्डिंग टू द अॅल्मॅनिक. पंचांगानुसार काय दिलेलं आहे, आपले 12 महिने दिलेले आहेत की त्याच्यामुळे आपले 12 months क्रिएट होतात. The poetess concludes stating that there are 100 years in one age.
बघा इथे पोएटेस पोएटेस म्हणजे जी कवयित्री आहे तिने काय केलेलं आहे, द पोएटेस कन्क्लूड्स म्हणजे तिने कन्क्लूड केलेलं आहे, तिने ते मानलेलं आहे स्टेटिंग दॅट देअर आर 100 years ऑन अ एज. म्हणजे आपले जे वय असते ते किती असू शकते, मिनिमम 100 वर्ष असं असू शकते. जी कवयित्री आहे तिने काय हे अझ्युम केलेलं आहे म्हणजे मानलेलं आहे. दॅट मीन्स अ लाईफ ऑफ पर्सन इन्क्लूड्स 100 years. याचा अर्थ काय होतो की एका माणसाचं आयुष्य कमीत कमी किती असू शकतो, 100 वर्ष असू शकतो. However, no one knows exactly how many lives can a man have. म्हणजे आपण याच्यातून सांगू नाही शकत की माणूस याच्यातून जे 100 वर्ष आहे, जे एज असू शकते त्याच्यात माणूस किती वर्ष जगेल हे कोणीच सांगू शकत नाही.